हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। नवरात्र उत्सव हा कधी कधी 9 दिवसांचा असतो। यावर्षीचा नवरात्रोत्सव संपूर्ण 10 दिवसांचा आहे। 10व्या दिवशी दसरा अर्थात विजयादशमी शनिवारी 12 ऑक्टोबर 2024 रोजी आहे। तर यावर्षी काय झालं आहे की नवमी तिथी आणि दशमी तिथी एकाच दिवशी आहे, त्यामुळे घट केव्हा हलवायचा, घट विसर्जन कधी करायचं, कसं करायचं याबद्दलच्या अनेक शंका कुशंका भक्तांच्या मनात तयार झालेल्या आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीचा घट केव्हा हलवायचा, घट विसर्जन कसं करायचं, त्याचबरोबर नवरात्रीचा आपण जो 9 दिवसांचा उपवास केलेला आहे तर तो उपवास सोडण्यासाठी कोणता पदार्थ खायचा याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। त्याचबरोबर व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी लिहा जय अंबे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। जे सणवार असतात ते आपण आपल्या रीतीभातींप्रमाणे साजरे करत असतो। घटस्थापनेची आपली जी पारंपरिक पद्धत आहे, आपली अगोदरची पिढी जी करायची त्याचप्रमाणे पुढची पिढी करत असते। काही ठिकाणी घटांवर नारळ ठेवलं जातं, काही ठिकाणी नाही ठेवलं जात। तर हे आपल्या एक परंपरेचा भाग आहे। आपल्या घरी जशी पद्धत असते तशी आपण पद्धत बाळगत असतो। तर घट विसर्जनाची पद्धत जशी तुमच्याकडे असेल त्याप्रमाणे तुम्ही घट विसर्जन करू शकता। पण जे नवीन आहे, ज्यांनी पहिल्याच वर्षी घट बसवलेला आहे, त्यांना रूढी परंपरा माहिती नाहीये, त्यांनी यूट्यूबच्या आधारे त्यांची घट बसवण्याची इच्छा होती, मग यूट्यूबच्या आधारे माहिती बघितली आणि त्यानुसार घटस्थापना केली, तर त्यांनी घट विसर्जनाची पद्धत देखील याप्रमाणे केली तरीही चालेल। काही ठिकाणी अशी पद्धत आहे की नवमी ज्या दिवशी असते म्हणजे 9व्या माळेला घट हलवला जातो आणि 10व्या दिवशी त्याचं विसर्जन केलं जातं। तर काही ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे की ज्या दिवशी दसरा असतो तर 10व्या दिवशी दसऱ्याच्या दिवशीच घट हलवला जातो आणि त्याच दिवशी त्याचं विसर्जन देखील केलं जातं आणि दसऱ्याचा सण देखील साजरा करत असतात। तर तुमच्याकडे दोन्हींपैकी जी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही घट विसर्जन नक्कीच करू शकता। नवमी तिथी आहे जी शनिवारी 12 ऑक्टोबरला सकाळी 10:58 संपणार आहे आणि त्यानंतर दसऱ्याची सुरुवात होणार आहे, दशमी तिथी लागणार आहे। तर तुम्ही जर सगळं वेळेत करत असाल, शुभ मुहूर्तावर करत असाल, तुमच्याकडे नवमी तिथीला घट हलवण्याची पद्धत असेल तर तुम्ही सकाळी 11 वाजेच्या आत घट हलवायचा आहे आणि उपवास देखील सोडायचा आहे। आणि ज्यांच्याकडे दशमी तिथीला केलं जातं तर त्यांनी सकाळी 11 वाजेनंतर कधीही घट हलवला तरी चालेल आणि 11 वाजेनंतरच उपवास सोडायचा आहे। विजयादशमीचा जो विजय मुहूर्त आहे तो दुपारी 2 वाजेनंतर आहे, त्यामुळे तुम्हाला जर सर्व काही शुभ मुहूर्तात विजय मुहूर्तात करायचं असेल तर तुम्ही घट देखील 2 वाजेनंतर हलवू शकता, घटाचे विसर्जन 2 वाजेनंतर करू शकता आणि उपवास देखील 2 वाजेनंतर सोडला तरीही चालेल। घट विसर्जन कसं करायचं त्याची माहिती आपण जाणून घेऊया। बघा, तुम्ही जर 8व्या दिवशीच म्हणजेच 8व्या माळेला म्हणजे शुक्रवारी दुर्गाष्टमीच्या दिवशी 8वी आणि 9वी माळ दोन्ही घटाला घातलेली असेल तर हरकत नाही। जर 9वी माळ तुम्ही घातलेली नसेल तर सकाळी आपण दररोज घटाची जशी 9 दिवस पूजा केलेली आहे तशीच सकाळी पूजा करून घ्यायची आहे घटाची। आणि ज्या वेळेस तुम्हाला घट हलवायचा आहे, विसर्जन करायचं आहे, त्यावेळेस पुन्हा घटाला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या। त्यासोबत आपण जो कुलदेवीचा फोटो ठेवलेला असेल, मूर्ती ठेवलेली असेल, त्याचबरोबर आपले देवघरातील जे देवांचे टाक असतात ते देखील आपण घटी बसवलेले असतात। तर अशा सर्व देवी देवतांना आपण हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहे, फुले अर्पण करायची आहे। त्यानंतर देवीची सर्व कुटुंबाने मिळून आरती करायची, देवीचा गजर करायचा आहे, धूप दीपांनी सर्व पूजा ओवाळून घ्यायची आहे। आणि ज्याप्रमाणे तुमच्याकडे नैवेद्य ठेवण्याची पद्धत असेल तो नैवेद्य तुम्ही घटासमोर ठेवायचा आहे। काही ठिकाणी दही भाताचा नैवेद्य ठेवला जातो, काही ठिकाणी लगेचच आंबाडीच्या भाजीचा नैवेद्य ठेवला जातो, काही ठिकाणी दसऱ्याला आपल्याकडे जो स्वयंपाक बनवलेला असतो म्हणजे जो गोडाचा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला असतो तर तो नैवेद्य ठेवला जातो। तुमच्याकडे जशी पद्धत असेल, दही भाताची पद्धत असेल, आंबाड्याची भाजीची पद्धत असेल किंवा पुरणपोळीच्या नैवेद्याची पद्धत असेल किंवा इतर कोणती वेगळी पद्धत असेल तर त्यानुसार तुम्ही नैवेद्य घटासमोर ठेवायचा आहे। त्यानंतर घरातील ज्या स्त्रीने उपवास पकडलेला असेल किंवा घरातील जी ज्येष्ठ स्त्री असेल त्या सौभाग्यवती स्त्रीने तो घट हलवायचा आहे। घट हलवायचा म्हणजे नेमकं काय करायचं तर जो आपण मातीचा कलश स्थापन केलेला असतो तो कलश उचलून घ्यायचा आणि परत त्या जागेवरती ठेवायचा आहे। ही असते घट हलवण्याची पद्धत। घट हलवताना देखील आपण आपल्या कुलदेवीच्या नावाचा गजर करायचा आहे
जसं की आई राजा उदो उदो बोल अंबाबाई की जय असं तुम्ही सर्वांनी मिळून कुलदेवीचा जय जयकार करायचा आहे। त्यानंतर आपण घटाजवळ जे धान्य पेरलेलं असतं, जे धन आपण ज्याला जे धन म्हणतो, तर ते धन कोणी जव पेरतं, कोणी गहू पेरतं, कोणी 5 प्रकारचं मिक्स धान्य पेरतं। तर जे धान्य उगवलेलं असतं ते धान्य आपल्याला तिथून थोडं थोडं उपटून घ्यायचं आहे आणि 5-5 धान्यांची एक जुडी करायची आणि त्याची आपल्याला माळ बनवायची आहे। असे 7 झुपके किंवा 7 जोड्यांची आपल्याला माळ बनवायची आहे आणि ती माळ आपल्याला घटाला त्या दिवशी घालायची आहे। काही घरी मंदिरात देखील घट बसवलेला असतो, घरामध्ये घट बसवलेला असतो, जिथे म्हसोबा माऊलांचं मंदिर असतं किंवा एखाद्या देवीचं मंदिर जवळ असतं तर तिथे देखील घट बसवलेला असतो। तर तुम्ही जो तिथे घट बसवलेला आहे त्याला देखील अशाच पद्धतीने तुम्ही माळ घालायची आहे। अशाच पद्धतीने तो घट देखील तुम्ही मंदिरात जाऊन हलवून त्याची पूजा करून यायची आहे। त्यानंतर तुमच्या घरात तुम्ही घटस्थापनेजवळ कुलदेवीचा फोटो ठेवलेला असतो, मूर्ती ठेवलेली असते, तर त्याला देखील तुम्ही ज्याप्रमाणे घटाला धनांची माळ केली तशी माळा त्या फोटोसाठी सुद्धा बनवू शकता। नंतर आपण जे टाक घटी बसवलेला असतात, काही ठिकाणी फक्त कुलदेवीचा टाक घटी बसवलेला असतो, काही ठिकाणी देवघरातील सर्व टाक देखील घटी बसवलेले असतात। तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही देवघटी बसवलेले असतील। काही ठिकाणी देव नसतात, देवघर नसतं, टाक बनवलेले नसतात, तर मग तिथे सुपाऱ्या देखील देवांच्या रूपात घटी बसवलेल्या असतात। तर त्या सर्वांना आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे, पंचामृताने स्नान घालायचं आहे। सर्वप्रथम शुद्ध पाण्याने स्नान घालून घ्यायचं सर्व देवाच्या टाकांना, त्यानंतर पंचामृताने स्नान घालायचं आणि परत पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालून सर्व देव स्वच्छ कोरडे करून घ्यायचे आहे। आपण देवघटाजवळ ठेवताना ते विड्याच्या पानावर ठेवले होते, तर ते विड्याची पानं 9 दिवसांमध्ये वाळतात। तर ते सर्व पानं आपल्याला बाजूला करून घ्यायचे आहे। बाजूला तुम्ही एक सेपरेट पिशवी करायची आहे। घटाजवळ जे निर्माल्य दिसत असतील, तुम्हाला फुलं अर्पण केलेले असतील टाकांवर, ते सर्व उचलून घ्यायचे आणि देव पुन्हा त्याच जागेवर स्थापन करायचे आहे। देवांना गंध लावून घ्यायचा आहे, जो आपण देवांना लावतो, अष्टगंध असेल, चंदनाचा गंध असेल, तो गंध लावून घ्यायचा आणि सर्व पूजेला पुन्हा धूप दीपांनी ओवाळून घ्यायचं। त्यानंतर नाशिक भागात म्हणजे आमच्या गावाला तर अशी पद्धत आहे की घरातील एका व्यक्तीला जे आपल्या आसपास मंदिर असतात त्या सर्व मंदिरांमध्ये पाठवलं जातं त्यासोबत प्रत्येक मंदिरात फोडण्यासाठी नारळ दिलं जातं, जे घटाजवळ धन उगवलेलं असतं ते धन दिलं जातं देवांना वाहण्यासाठी। त्याचबरोबर आपट्याची पानं घरात घेत नाही, आपट्याची पानं अगोदरच आणून ठेवलेली असतात, पण ती बाहेर ठेवतात। तर ती आपट्याची पानं, नैवेद्य तयार असेल तर नैवेद्य, एवढ्या वस्तू घेऊन त्या व्यक्तीला मंदिरात पाठवले जातं। जेव्हा ती व्यक्ती मंदिरात जाऊन परत येते तेव्हा त्या व्यक्तीला आपल्या नवरात्रीच्या घटाजवळ जो अखंड दिवा लावलेला असतो तो दिवा दरवाजाशी घेऊन त्याचं औक्षण केलं जातं। मग ती व्यक्ती आपल्याला ती आपट्याची पानं देते, थोडंसं धन देते आणि मगच त्या देवांची, आपले जे देवांचे टाक असतात त्यांची तळी भरली जाते आणि नंतर ती आपट्याची पानं घरात घेतली जातात। तर अशी पद्धत तुमच्याकडे असेल तर त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही करू शकता, किंवा तुमची पद्धत काही वेगळी असेल तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता। तळी भरून झाली की जे आपले देवांचे टाक आहेत ते पुन्हा देवघरात ठेवले जातात। त्यापूर्वी देवांना नवीन आसन टाकलं जातं, दसऱ्याच्या वेळेस नवीन आसन खरेदी केलं जातं, तर ते आसन अगोदर देवघरात टाकतात आणि मग देवांची स्थापना पुन्हा देवघरात केली जाते। आणि घट विसर्जन जे असतं म्हणजे घट त्या दिवशी तसाच ठेवला जातो आमच्याकडे, आणि बाकीचं जे निर्माल्य असेल, घट असेल, तो कलश असेल, ते सर्व दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पूजा उचलली जाते, उत्तर पूजा केली जाते। तर अशी जर पद्धत तुमच्याकडे असेल तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता। म्हणजे जो मंगल कलश असतो, जो घट असतो, तो घराबाहेर नेऊन ठेवला जातो किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करतात। जे धन उगवलेलं असतं ते देखील वाहत्या पाण्यात किंवा शेतात नेऊन टाकलं जातं। त्याचबरोबर निर्माल्य असतं ते देखील जमिनीत पुरतात किंवा जवळपास वाहतं पाणी असेल तर तिथे जाऊन त्याचं विसर्जन करून देत असतात। तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण घट कधी हलवायचा, घट विसर्जन कसं करायचं, आणि महत्त्वाचं म्हणजे उपवास देखील आपण ही सर्व पूजाविधी झालं की त्यानंतर सोडायचा आहे। उपवास सोडण्यासाठी प्रामुख्याने आंबाड्याचीच भाजी खाल्ली जाते आणि त्यानंतर आपण जो पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला जातो तो देखील खाल्ला जातो। म्हणजे पहिला घास आंबाड्याच्या भाजीचा घ्यायचा आणि नंतर मग पुरणपोळीचं जेवण केलं जातं। तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपवास कसा सोडायचा, घट विसर्जन कसं करायचं अशी सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे। तुमची पद्धत कशी आहे, वेगळी असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।